नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, सर्वांसाठी खुशखबर। 22 मे शुक्रवार, काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे। सरकारने बँकांना थेट आदेश देत शेतकऱ्यांची थकीत कर्ज प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्याच्या सूचना दिल्या आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की शेतकरी कर्जमाफी योजनेची तयारी अंतिम टप्प्यात असून 30 जूनपूर्वी कर्जमाफीची अंमलबजावणी केली जाईल। राज्य मंत्रिमंडळात या संदर्भात चर्चा पूर्ण झाली असून काही जिल्ह्याची माहिती देणे बाकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। या घोषणेनंतर आता कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी नेमकी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आता खरीप हंगाम जवळ आला आहे। हंगाम सुरू होण्याआधी लवकर ही कर्जमाफी अंमलात आली पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती। त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत शेतकऱ्यांना दिले जाणारे क्रॉप लोन, शेतकऱ्यांची कर्जमाफी, खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियांची, खतांची उपलब्धता तसेच यावेळी पावसाचा अंदाज या सर्व महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली आहे। बैठकीत काही निर्णय घेण्यात आले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करत 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे। तसेच या योजनेचा लाभ घेणारे शेतकरी पुढील पीक कर्ज चक्रासाठीही पात्र राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। मुंबई येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की 30 जूनपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली जाईल। कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुढील पीक कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही। राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुका कर्जमाफीच्या निर्णयात अडथळा ठरणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे। कर्जमाफीचा निर्णय निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे। विधान परिषद निवडणुकीतील मतदार हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी असतात, त्यामुळे त्याचा शेतकऱ्यावर परिणाम होणार नाही। आवश्यकता भासल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घेतली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्रात गट क सेवा परीक्षेअंतर्गत लिपिक, टंकलेखक आणि कर सहाय्यक पदांसाठी आयोगाकडून स्वतंत्रपणे घेतली जाणारी टंकलेखन कौशल्य चाचणी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे। आयोगाच्या 24 एप्रिल 2026 रोजी झालेल्या 205व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून 20 मे 2026 रोजी या संदर्भातील अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे। आयोगाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो स्पर्धा परीक्षा उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे। यापूर्वी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना स्वतंत्र टंकलेखन कौशल्य चाचणी द्यावी लागत होती। आता ही प्रक्रिया पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी बघा। यावर्षी खरीप हंगामात अल निनोचे मोठं संकट आहे। हवामान खात्याने पावसाची दीर्घकालीन सरासरी 88% असेल असा अंदाज मांडला। तो वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीचा असेल। विशेषतः पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात त्याची तीव्रता अधिक असण्याची शक्यता आहे। त्यामुळे हवामानाच्या अंदाजानुसार नियोजन करण्याचा प्रयत्न असून आव्हानावर मात करून
खरीप हंगाम यशस्वीपणे पार पाडू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा 2026 बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आज राज्याच्या येत्या खरीप हंगाम पूर्व तयारीची बैठक पार पडली. यापूर्वी राज्यस्तरीय बँकिंग कमिटीच्या बैठकीत कर्ज वाटपासंदर्भात चर्चा झाली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्या तजवीज करण्यात आली. जिल्हा सहकारी आणि ग्रामीण बँका मिळून 67% शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते, तर राष्ट्रीयकृत बँका ह्या 26% शेतकऱ्यांना कर्ज देतात. जिल्हा सहकारी आणि ग्रामीण बँकांचे उद्दिष्ट साध्य 80% वर असून राष्ट्रीयकृत बँकांचे 67% आहे. त्यामुळे त्यांनी 80% वर टार्गेट पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. कचरेवाला आया घर से कचरा निकाल. महापालिकेच्या क्षेत्रात कचरा गाड्यांवर वाजणाऱ्या या गाण्याच्या धर्तीवर आता नागपूर ग्रामीणमध्ये सुद्धा एक नवा प्रयोग करण्यात येत आहे. ग्रामीणमधील गॅस वितरण वाहनांवर साऊंड सिस्टीमद्वारे भाई आया रे गॅस सिलेंडर हे सुरक्षित गीत अनिवार्य करण्यात आले आहे. याद्वारे गॅस वाहन आल्याची माहिती मिळून नागरिक सतर्क होतील असा प्रशासनाचा दावा आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. जमीन मोजणीची प्रलंबित प्रकरणे जलद गतीने आणि पारदर्शक पद्धतीने मार्गी लावण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर 150 खाजगी भूमापक नेमण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता हाच पॅटर्न संपूर्ण राज्यभरात राबवला जाणार आहे. या अंतर्गत राज्यभरात तब्बल 1500 खाजगी भूमापकांची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. या नवीन नियुक्ती प्रक्रियेमुळे राज्यातील जमीनधारकांना मोठा दिलासा मिळणार असून अर्ज केल्यानंतर अवघ्या महिन्याभरात जमीन मोजणीचे प्रकरण निकाली काढण्याचे उद्दिष्ट विभागाने ठेवले आहे. या खाजगी भूमापकांची निवड केल्यानंतर त्यांना थेट कामावर न पाठवता प्रशिक्षण दिले जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये या सर्वांना 3 महिन्यांचे तांत्रिक व प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण दिले जाईल. ही प्रशिक्षण प्रक्रिया आणि नेमणूक पूर्ण होण्यासाठी साधारण 3 महिन्यांचा कालावधी लागणार असून त्यानंतर हे भूमापक प्रत्यक्ष मैदानावर उतरतील. या सर्व नेमणुका एकवट मानधनावर केल्या जाणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे गटारींची उघडी झाकणे यामुळे होणारे अपघात आणि मृत्यू प्रकरणी नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भात विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर या संदर्भातील शासन परिपत्रक जारी करण्यात आले. रस्त्यांवरील खड्डे आणि देखभाली अभावी होणाऱ्या अपघातांबाबत दाखल जनहित याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला कार्यपद्धती निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव हे सदस्य सचिव असतील, तर संबंधित जिल्ह्यातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सदस्य म्हणून काम पाहतील. समितीकडे प्राप्त होणाऱ्या अपघात प्रकरणाचा स्वतंत्रपणे आढावा घेऊन न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई देताना प्रकरणाची छाननी अधिक वेगाने आणि सुसूत्र पद्धतीने व्हावी हा उद्देश असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तर ह्या होत्या आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.